नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवूया पेरूचा खूपच छान आणि खूपच स्वादिष्ट असा जॅम बनवूया। याला जाम पण म्हणतात, कोणी पेरू पण म्हणतात। तर हा असा जॅम घरी एकदम परफेक्ट बनवून तयार होतो। तर चला आपण रेसिपी स्टार्ट करूया। तर मी इथे घेतलेला आहे 1 किलो पेरू घेतले आहे। आता बाजारामध्ये खूपच छान आणि खूपच ताजे पेरू मिळून राहिले आहे। तर ते मी घेतले आहे 1 किलो आणि त्याला छान स्वच्छ पाण्याने धुवून याचे छोटे छोटे पीसमध्ये मी याला कापून राहिली आहे। तर हे बघा, पेरू आपले गुलाबी निघाले आहे। तर पांढरा पण पेरू राहिला तरी त्याचे पण जॅम खूप छान बनते आणि याचा पण बनते, दोन्ही याचा बनते। तर हे बघा, या प्रकारे पूर्ण पेरू मी कापून घेतले आणि याचे छान छोटे छोटे तुकडे करून घेतले। आता एका गंजामध्ये आपल्याला पूर्ण पेरूचे तुकडे टाकायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे। तर पाण्याचा अंदाज म्हणजे पाणी आपल्याला फोडीच्या वरतीपर्यंत भरायचं आहे, म्हणजे फोडी पूर्ण डुबून जायला पाहिजे। त्याच्यानंतर थोडंसं वरती अजून पाणी शिल्लक पाहिजे, इतकं पाणी आपल्याला इथे भरायचं आहे। हे बघा, या प्रकारे इतकं पाणी भरायचं आहे। आता आपण गॅसमध्ये याला शिजवायला ठेवायचं आहे आणि आपल्याला याला इतकं शिजवायचं आहे की याच्या फोडी ज्या आहे त्या पूर्ण नरम होऊन जायला पाहिजे, म्हणजे हाताने असं तोडलं की तुटलं पाहिजे, इतक्या फोडी म्हणजे पूर्ण आपल्याला नरम होऊन जायला पाहिजे। तर या कन्सिस्टन्सीमध्ये गॅसला बंद करायचं आहे। हे बघा, पूर्णपणे शिजवून तयार झालेले आहे। आता आपण एक चाळणी घ्यायची, चाळणीमध्ये याला पूर्ण चाळून घ्यायचं आहे। तर हे बघा, या प्रकारे आपल्याला पूर्ण पाणी चाळून घ्यायचं आहे, कारण आपल्याला पाण्याचंच काम आहे। आणि हा जो आहे हा जो गुदा आहे याचं काही काम नाही आपल्याला, हा तर गाईला आपण देऊन देऊ। आणि पाण्याला पूर्ण आपल्याला दाबून दाबून पूर्ण काढून घ्यायचं आहे पाणी। या प्रकारे मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला शक्कर ॲड करायची याच्यामध्ये। तर मी 1 किलो पेरूमध्ये अर्धा किलो साखर घेतलेली आहे, म्हणजे 1.5 पाव मी इथे साखर घेणार आहे। तर या प्रकारे आपल्याला अर्धा किलो साखर घ्यायची आहे आणि त्याला या पाण्यामध्ये ॲड करायचं आहे। आणि पाण्यामध्ये ॲड करून आपल्याला त्याला छानपैकी शिजवायचं आहे। तर शिजता शिजता हे जे आहे याच्यामध्ये खूप सारा फेस येतो। तर आपल्याला तिथे सारखं उभं राहून चम्मच चालवायचं आहे, कारण फेस येऊन हा उघडी येऊन वाहू पण शकते, बाहेर निघू शकते। त्यामुळे आपल्याला याला सारखं बघायचं आहे आणि चम्मच चालवायचं आहे। आणि हे बघा, असा फेस येते याच्यामध्ये। तर याला आपल्याला कमीत कमी 10 मिनटं शिजवायचं आहे आणि त्याच्यानंतर याची कन्सिस्टन्सी बघायची आहे। त्याच्यामध्ये असे थक्के टाईपचे जमायला लागते, म्हणजे आपण चम्मच किंवा झारा असं वरतं करून बघितलं त्याच्यामध्ये असे थक्के सारखे जमायला लागते। तर समजायचं की आपला जॅम तयार झालेला आहे। या कन्सिस्टन्सीमध्ये आपण याला गॅस बंद करून घ्यायची आहे आणि याला छानपैकी थंड करू द्यायचं आहे। आता जो हा फेस दिसतो आहे, ह्या फेसला आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। तर मी एका भांड्यामध्ये हा फेस पूर्ण काढून घेते आणि याला छानपैकी क्लीन करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला याला जारमध्ये भरायचं आहे। तर हा छानपैकी क्लीन होऊन जाते तर अजून छान सुंदर दिसतो जॅम। तर हे बघा, या प्रकारे छानपैकी क्लीन झालेला आहे ना, थंडा पण झालेला आहे। आता याची कन्सिस्टन्सी बघा, हे बघा, या प्रकारे थक्के सारखे पडायला लागते। तर हा परफेक्ट आणि म्हणजे जॅम बनवून तयार झालेला आहे असं समजायचं। हे बघा, दिसले ना आपल्याला? अशा प्रकारे आपल्याला याची कन्सिस्टन्सी हवी आहे। आता आपण एका जारमध्ये याला भरूया। तर याला एका जारमध्ये भरून घेऊया आणि नंतर याला खायला उपयोगी आणायचं। तर पोळीला लावून किंवा तुम्ही ब्रेडला लावून सुद्धा हा जॅम खाऊ शकता। आणि हे बघा, कलर बी किती सुंदर आलेला आहे, खूप छान गुलाबी कलर आलेला आहे। तर लहान मुलांना तर हा पदार्थ खूपच छान आवडते, कारण त्यांना ब्रेडमध्ये लावून जर दिला ना तर टिफिनमध्ये वगैरे पण ते नेऊ शकतात। आणि हे बघा, याची कन्सिस्टन्सी अशी राहायला पाहिजे की हे खाली पडलं नाही पाहिजे। तर हे परफेक्ट तयार आहे असं समजायला येते। तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा लागला, आवडला ना? जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. आणि हे बघा छानपैकी मस्त याला ब्रेडमध्ये लावून पण याला खाऊ शकतो आणि आपण मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो. तर कशी लागली माझी व्हिडिओ तर कमेंट करून जरूर सांगा. तर चला मिळूया नवीन व्हिडिओ करता. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. टेक केअर.